नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। एसटी महामंडळ भरतीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे आता 15 जे ठेकेदार सिलेक्ट झालेले आहेत त्यांची यादी मी तुम्हाला या अगोदरच दिलेली आहे ना। आता अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन कॉल मेसेजेस आणि SMS येत आहेत की सर आम्हाला एसटी महामंडळ भरतीचं सांगा, तुम्ही आता तलाठी भरती नाही, बाकीच्या ज्याच्यात तुम्ही गुंग झाले, आमच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही आहे। विद्यार्थी मित्र हो, तसं काही नाही आहे। सध्या जे अपडेट आहे ते अपडेटच नसेल, म्हणजे आता ठेकेदार कोणते फायनल झाले हेच जर माझ्याकडे माहिती नसेल तर मी तुम्हाला काय माहिती देऊ, ठीक आहे। आणि सध्या गोंधळाची परिस्थिती आहे आणि ठेकेदार फायनल व्हायला या हप्त्यामध्ये ठेकेदार मला असं वाटतं की प्रॉब्ली आपल्यासमोर लिस्ट येणार आहे। ज्या मिनिटाला माझ्याकडे ठेकेदार फायनल झाली त्यांची यादी आली, दुसऱ्या मिनिटाला मी व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी येईल, म्हणजे कोणते ठेकेदार आलेले आहेत काय आहेत ते सगळं आपल्याला कळालं की येऊन जाईल। पण साधारणतः 3 कंपन्या ज्या आहेत तर त्यांचं नाव मेजरली मला असं घ्यावंसं वाटतं, एक आहे BVG, एक क्रिस्टल आहे आणि एक उर्मिला जी पटण्याची कंपनी आहे। या 3 कंपन्यांचं साधारणतः बॅलन्स शीट वगैरे जे तर ते चांगलं आहे, फायनान्शियल कंडिशन त्यांची चांगली आहे। म्हणजे महामंडळ असे ठेकेदार घेते की असा जर ठेकेदार असेल एक हात से ले और एक हात से दे, म्हणजे एका हाताने घेणार आणि एका हाताने जर समजा जे ड्रायव्हर कंडक्टर वगैरे असतील त्यांना देणार, तर मग असा कमजोर ठेकेदार किंवा अशी कमजोर कंपनी घेणार नाही। आपल्याकडून जर राज्य शासनाकडून जर समजा 3-4 महिने जर समजा काही प्रावधान नाही झालं किंवा पगार देता नाही आली, तर तो ठेकेदार तेवढा मजबूत पाहिजे की त्यांनी 3-4 महिने लोकांचं घर जे आहे तर ते चालवलं पाहिजे किंवा त्यांची पगार थांबवली नाही पाहिजे। तर त्यामुळे फायनान्शियल जे आहेत ना, तर त्या एका कंपनीचे 10-10 हजार कागदपत्र आहे ऑनलाईनच्या वेळेस जे अपलोड केलेले आहे ते व्हेरीफाय करतात, खरोखर तुमचं उत्पन्न तेवढं आहे का, तुमची कंपनी तेवढी मोठी आहे का, या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करायला मंडळाची कमिटी आहे त्या चेक करत आहेत आणि त्यांच्याकडून ज्या वेळेस अपडेटेड यादी येईल त्यावेळेस मी तुमच्यासमोर येईल ना। अशामध्ये आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा होणार आहे का, सध्या मला डाऊट आहे। पण एक गोष्ट जी मात्र अत्यंत प्रखरतेने सांगतो ती म्हणजे कोणती, की तुमची मुलाखत 100% होणार आहे। मग मुलाखतीसाठी मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की परवा आपले पुस्तकं संपलेले होते, आता या पुस्तकाची 1000 प्रतींची आपण नवीन ऑर्डर दिलेली आहे। 2 दिवसामध्ये ही सगळी प्रती ज्या आहेत तर त्या आपल्यापर्यंत येतील। तुम्ही हे पुस्तक जे आहे तर ते आता तुम्ही ऑर्डर करू शकता। ऑर्डर करण्यासाठी मी तुम्हाला खाली लिंक प्रोव्हाइड करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जा, पटापट ऑर्डर करा। मला माहीत नाही पुढचे 7-8-10 दिवसामध्ये हे 1000 पुस्तकं जे आहेत तर ते राहणार नाही। तर त्यामुळे आता भरती प्रक्रिया झालेली आहे, 100% झालेली आहे आणि फक्त थोड्याशा कारणावरून तुमच्या काय म्हणता येईल की दुर्लक्षामुळं म्हणा किंवा काही गोष्टीत कमतरता राहिल्यामुळे तुमचं सिलेक्शन हुकायला नको। ज्यांचं काय म्हणता येईल की क्रिमिनल की ते कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे तर ते अपडेट करायचं असेल ते अपडेट करून घ्या। 3 महिन्याचे जुनं असेल तर आता नवीन काढायला आतापासून तयारी करा, पुस्तक घ्या आणि याच्यासोबत आता तयारी करा। आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया, राम राम।